महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत बुलढाण्यातील जिजामाता स्टेडियम इथे 4 दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रदर्शनात विविध कार्यक्रमासह मनोरंजन सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले। तर यामध्ये अप्सरा आली या गीतावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा नृत्याविष्कार बुलढाणेकरांना अनुभवता आला। संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला शाल आणि पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून दिघे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। तर काल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून देखील आनंद दिघे यांना अभिवादन करण्यात आलं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज हातात बेड्या घालून विधान भवनात प्रवेश केलाय। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचाच विनयभंग होतो आणि गृहमंत्री कोण तर देवेंद्र फडणवीस। राज्यात केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकाचं काय, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। आज महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला यावेळी हार घालून आजच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री या ठिकाणी उपस्थित असणार आहे। एका मंत्र्यांची मुलगी जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांच्या मुलीचं काय, जालन्यातील महिलांनी असा संताप व्यक्त केलाय। देवळी इथल्या औद्योगिक वसाहतीतील SMW इस्पात कंपनीच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कंपनीसमोर संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात आंदोलन केलं असून कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळावे, कामगारांची ड्युटी 8 तासांची असावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। मौजे पिंपळपाडा इथे येत्या 6 मार्चपासून भव्य शिवमहापुराण कथा तथा श्री 108 कुंडी विश्वशांती श्री दत्तयाग यज्ञ होणार असून त्याकरिता भव्य सभामंडप, यज्ञशाळा, पर्णकुटी साजल्या आहेत। तर महाप्रसाद व्यवस्था, पाकशाळा, वाहनतळासह जवळजवळ सर्व व्यवस्था सज्ज झाली आहेत। प्रशांत कोरटकर यांना आतापर्यंत अटक करायला पाहिजे होतं। ऐकण्यात आलं आहे की ते दुसऱ्या राज्यात गेलेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केली आहे। मी ठाण्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो, दुसरा कोणीही होणार नाही असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलंय। तर शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांचं रोखठोक उत्तरावर किती वर्ष काम केलं या गोष्टीला महत्त्व नाही, जनतेच्या हितासाठी काय केलं हे महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यामध्ये बुलेट देवरवाडी इथे बंजारा लेंगी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेमध्ये विविध गावातून आलेल्या महिला यांनी बंजारा वेशभूषा करून बंजारा संस्कृतीचं गीत सादर केलं। काल 2 मार्च रोजी परिवहन विभागाचेच म्हणजेच RTOचे मुख्यालय असलेल्या परिवहन भवन या नव्या इमारतीचे भूमिपूजन दुपारी 2 वाजता सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। आज महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला यावेळी हार घालून आजच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री या ठिकाणी उपस्थित असणार आहेत।
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज हातात बेड्या घालून विधान भवनात प्रवेश केलाय. मौजे पिंपळपाडा इथे येत्या 6 मार्च पासून भव्य शिवमहापुराण कथा तथा श्री 108 कुंडी विश्वशांती श्री दत्त याग यज्ञ होणार असून त्याकरिता भव्य सभामंडप, यज्ञशाळा, त्याचबरोबर पर्णकुटी साजल्या आहेत. तर महाप्रसाद व्यवस्था, पाकशाळा, वाहनतळासह जवळजवळ सर्व व्यवस्था सज्ज आहे. आयोजक कमिटीच्या अंदाजाने दररोज 1 लाख ते 1.25 लाख भाविक इथे येणार असून त्यांच्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा देण्यासाठी सर्वतोपरी आमचा प्रयत्न असणार असून तिथे दुकान लावण्यास बंदी असल्याचं सांगितलंय. त्याचबरोबर हा परिसर कॅरी बॅग मुक्त ठेवण्यात आलाय. या कथेचे कथाकार तथा प्रवक्ते अनंत श्री विभूषित श्रीमद जगद्गुरु द्वाराचार्य श्री अग्रपीठाधीश्वर युवा मलुक पीठाधीश्वर श्री राजेंद्र दास देवाचारीजी महाराज श्री रेवासा वृंदावन धाम उत्तर प्रदेश यांच्या श्रीमुखातून कथा प्रारंभ होणार आहे. ही गुरुवारी 6 मार्च रोजी होणार आहे. मेरा नाम हेमराज बंजारा. आप कहाँ से हो? राजस्थान. ये जो कुटिया बना रहे हो जी, तो इसके लिए मटेरियल कहाँ से आता है? मटेरियल है तो ये है ना चटाई, हाँ, ये आती है यूपी से. यूपी से. जी, यहाँ पे कितनी कुटिया बना रहे हैं? ये 50 फुटिया बना रहे हैं जी. 50 कुटिया. जी, यहाँ पे कौन रहने वाला है? यहाँ साधु संत रहने वाले हैं. साधु संत रहने वाले. जी, इसमें क्या क्या मटेरियल यूज कर रहे हैं? इसमें बांस और बल्ली और सरकी. बांस, बल्ली और सरकी. सरकी. अच्छा, तो इसे ये यूज क्यों कर रहे हैं? ये यूज ऐसा होता है जैसे महात्मा लोग पहले यज्ञ करते थे, वो कच्चे झोपड़े में रहते थे, तो उनके परंपरा से ये कच्चा जो होता है. अच्छा, पक्के में नहीं रहते हैं वो लोग. पक्के में नहीं रहते, पक्के में नहीं रहते हैं, इसलिए यही यूज होता है. इसका साइज क्या है? इसका साइज है 10 बाई 15. 10 बाय 15 का एक कुटिया. एक कुटिया ऐसे 50. अच्छा, उसमें और क्या क्या व्यवस्था है अंदर? अंदर जैसे गोबर का निपन होगा. अंदर गोबर का, गाय के, गाय का गोबर का निपन होगा. हाँ. निपन होने के बाद वो साधु संत इसमें रहेंगे. अच्छा, वो शुद्ध हो जाएगा. शुद्ध हो जाएगा. शुद्ध हो जाएगा. और वो जो गाय का गोबर का जो लेपन है, हाँ. उसके ऊपर ही रहेंगे, इसके ऊपर कुछ और रहेगा? नहीं, वो तो अपने जो गद्दे वो बिछा लेंगे. हाँ. नीचे रहेंगे. अच्छा, नीचे ही रहेंगे. नीचे रहेंगे. अच्छा, और ये धूप काला चल रहा है अभी, तो धूप काले में यहाँ से धूप नहीं आएंगे अंदर? ठंडा रहता है, बहुत ठंडा रहता है. एकदम ठंडा रहता है. ऊपर क्या डाल रहे हैं आप? ये ऊपर चटाई, ऊपर चटाई, सरकी सरकी डाल रहे हैं. सरकी डाल रहे हैं. अच्छा, ये कितने दिनों में बनता है? ये मतलब लग जाते हैं 1 महीना. 1 महीना लग जाता है. जी. अभी तो मेरे ख्याल से 15 दिन बाकी है. हाँ हाँ जी, जब तक हो जाएगा? बिल्कुल हो जाएगा. हो जाएगा. हाँ. कितने लेबर कितने आपके साथ? 10 लोग हैं. 10 लोग हैं. एक दिन में कितने बना रहे? हाँ, एक दिन में जैसे पहले तो फ्रेम बनता है ऐसा. हाँ. फ्रेम बन के फिर उसके ऊपर फिर बांस बनते हैं. अच्छा. बांस बने फिर ये साइड में जो बांस लगते हैं, उसके बाद में ये चटाई लगती है. अच्छा, अभी ये पूरा रेडी होके तैयार है? रेडी ना, उसके गेट बाहर के बाकी गेट बाकी है. अच्छा, गेट बाकी है खाली? गेट बाकी है. ओके, ठीक, धन्यवाद. यज्ञ मंडप बनाया है, इसको कितने दिन लगे? इसकी साइज क्या है और इसमें क्या क्या है? उसमें काम करने के लिए आप कितने कारागिर यहाँ पे लाए हैं? और यज्ञ मंडप के साथ उसमें जो आप हवन कुंड बना रहे हैं, वो कितने हैं अंदर? 108 हवन कुंड है. 108 हवन कुंड है. हाँ. 15 कारीगर लगे थे हमारे को 15 दिन बनाने में इसको. 15 दिन में बनाए. हाँ, 51 फुट की इसकी हाइट है. 51 फुट हाइट है और चौड़ाई लंबाई थोड़ा 120 बाई 20 का है. 120 बाई 120 का है. इसका जी 15 दिन लगे इसको? 15 दिन लगे थे 15 कारीगर को. 15 कारागिर को. अंदर है जो परिक्रमा है, परिक्रमा देते हैं ना. हाँ, परिक्रमा. अंदर ही परिक्रमा है इसकी. अच्छा. और 100 का मंडप है. 108 कुंड बनेंगे, हवन कुंड बनेंगे और 9 वेदियाँ बनेगी. 9 वेदियाँ बनेगी. अच्छा, जो वो पूजन करने के लिए. और 108 कुंड बनेगी. 108 जोड़पा बोले तो जोड़ी. एक साथ चार मानुस बैठ सकते हैं. 4 भी बैठ सकते हैं. एक जो अब हवन कुंड बना रहे, उसमें 4 जोड़ी बैठ सकते हैं. 4 जोड़ी बैठ सकते हैं. बोले तो 108 गुना 4 400 बैठ सकते हैं. बैठ सकते हो एक साथ में. ठीक है. 400 के ऊपर एक कुंड में एक ब्राह्मण आहुति देने के लिए. बराबर.
ऐसा बोले तो 500 आदमी हाँ जी जी इस हवन कुंड में, हवन ये यज्ञ मंडप में आराम से बैठ सकते हैं और विधि भी कर सकते हैं, विधि भी। और ऐसे अपने वो हवन कुंड चलेंगे तो ऊंचाई खूब 51 फुट ऊंचाई है। हाँ। तो उसमें तपन नहीं होगा, तपन नहीं होगा। तपन नहीं, बिल्कुल नहीं होगा। और ये बोले तो कैसा है, ये दर्प का है, दर्पण का, इसीलिए वो निकल जाएगा ना धुआं, हाँ धुआं निकल जाएगा बाहर, धुआं निकल जाएगा, ऑटोमेटिक नहीं निकल जाएगा, निकल जाएगा, उसका कोई प्रॉब्लम नहीं आएगा, नहीं आएगा। वातानुकूलित एकदम बिल्कुल ठंडा भी रहेगा, ठंडा भी रहेगा, क्योंकि धूप काले के दिन है ना। हाँ धूप वाले दिन है, तो इसलिए हमने अंदर परिक्रमा दे दी। जो यजमान को परिक्रमा दिया ना, हाँ हाँ हाँ, पाँव नहीं जले, लगे पाँव से परिक्रमा देंगे वो, ओके ओके, उनके वो पाँव नहीं जले। पाव नाही दिले जी ठीक। मी ठाण्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो, दुसरा कोणीही होणार नाही असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केले। तर शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांचं रोखठोक उत्तर पाहता किती वर्ष काम केलं या गोष्टीला महत्त्व नाही, जनतेच्या हितासाठी काय काय केलं हे महत्त्वाचं असतं। 2.5 वर्षांमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी यांनी जे केलं ते कुणीही करू शकणार नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। पहा, कोण किती वर्ष पालकमंत्री पदावर राहिलं या गोष्टीला जनतेच्या ठाई काहीही महत्व नाही। पालक म्हणून राहायचं आणि मालकासारखं काम करायचं हे योग्य नाही। जनता हे बघतं की आपण जनतेसाठी 15 वर्षामध्ये काय काय केलं, किती विकासाच्या गोष्टी केल्या, जनतेच्या भल्यासाठी, प्रगतीसाठी, विकासासाठी आपण काय केलं हे फार महत्वाचं आहे। पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी हे अतिशय उत्तम कामगिरी गेले कित्येक वर्ष करत आहेत आणि गेल्या 2.5 वर्षांमध्ये तर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रगतीसाठी, जनतेच्या हितासाठी, शेतकरी, कामगार, शिक्षक, विद्यार्थी यांच्या भल्यासाठी जे जे काही केले ते अख्खा जग ओळखतंय, भारत देश ओळखतंय आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याकरता त्यांनी जोरदारपणे प्रयत्न केलेले आहेत आणि एक नवा इतिहास त्यांनी घडविलेला आहे। तेव्हा वर्ष महत्वाची नाहीत, काय केलं हे महत्वाचं आहे।